brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवलाय। यापूर्वी वांद्रे दंडाधिकारी कोर्टामध्ये 2 लाख रुपयांच्या पोटगी देण्याबद्दलचा निर्णय हा त्या न्यायालयाने घेतलेला होता आणि आता धनंजय मुंडे यांनी त्या विरोधात अपील केलेलं होतं, परंतु तेच अपील माझगाव कोर्टाने आता फेटाळून लावलेलं आहे आणि परिणामी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलाय। तर दुसरीकडे करुणा शर्मा यांना 1,25,000 आणि त्यांची कन्या शिवानी मुंडे यांना 75,000 रुपये पोटगी किंवा ती आर्थिक रक्कम आर्थिक मदत ही धनंजय मुंडे यांच्याकडून देण्याचा मार्ग हा न्यायालयाने आता मोकळा करून दिलेला आहे। परंतु तरी सुद्धा माझगाव सत्र न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देताना काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत। त्या निरीक्षणांबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा कोर्टाने सांगितल्या की धनंजय मुंडे यांनी दावा केला होता की करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीयेत, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिलेलो नव्हतो असं त्यांनी दावा केला होता। पण कोर्टाने म्हटलंय की स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्रामध्ये दोघांमधले नातेसंबंध हे दर्शवले जातात। म्हणजे एक प्रकारे कोर्टाने धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातले नातेसंबंध हे कुठेतरी मान्य केलेले आहेत आणि एक मुलगा आणि एक मुलगी हे एकत्र राहिल्याशिवाय एकत्र नांदल्याशिवाय होणं शक्य नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळं धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातले जे नातेसंबंध आहे ते लग्नाच्या म्हणजेच विवाहाच्या व्याख्यात मोडणारे आहे असं सुद्धा महत्त्वाचं एक प्रकारे विधान किंवा एक प्रकारचं निरीक्षण हे माझगाव कोर्टाने नोंदवलेलं आहे। आणि जे धनंजय मुंडे यांनी पोटगीच्या विरोधात जे अपील केलेलं होतं ते सुद्धा कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे। करुणा शर्मा या माझ्या पत्नी नव्हत्या हा जो दावा धनंजय मुंडे सातत्याने वकिलांमार्फत कोर्टात करत होते ते युक्तिवाद किंवा तो दावा हा मान्य करता येणार नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांनी सातत्याने दावा केलेला होता की धनंजय मुंडे यांच्यासोबत माझं लग्न झालेलं आहे, जो दावा धनंजय मुंडे आतापर्यंत डिनाय करत होते। आता त्या दाव्यावरती कोर्टाने सुद्धा महत्त्वाचं विधान केलंय। कोर्ट काय म्हणतंय की तुमचं लग्न झालं की नाही हा निर्णय योग्य फोरमवरती घ्यायला हवा। म्हणजे काही बाबी कोर्टाने लक्षात आणून दिल्या, परंतु लग्नाबद्दल थेट विधान करायला कोर्टाने नकार दिलाय। या योग्य फोरमवरती तुमच्या लग्नाबद्दलचा निर्णय व्हावा। आता कोर्टाच्या या सगळ्या निरीक्षणं जर बघितली तर साहजिकच एक प्रश्न उपस्थित होतो की धनंजय मुंडे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये शिशू मुंडे आणि शिवानी मुंडे त्यांच्या 2 अपत्यांचा उल्लेख केलाय, जे अपत्य त्यांना करुणा शर्मा यांच्याकडून मिळालेली आहे। आणि दुसरीकडे त्यांनी करुणा शर्मा यांचा उल्लेख त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात केलेला नाही आहे। तोच मुद्दा करुणा शर्मा यांनी घेऊन परळीच्या कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्यांचा खटला सुद्धा त्या कोर्टामध्ये सुरू आहे। करुणा शर्मांचं म्हणणं आहे की निवडणूक शपथपत्रात माझ्या मुलांचा उल्लेख आहे, पण माझा उल्लेख धनंजय मुंडे यांनी का केला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। आणि धनंजय मुंडे यांचं तिथेही तेच म्हणणं आहे आणि या न्यायालयात सुद्धा त्यांचं म्हणणं तेच आहे की करुणा शर्मा या माझ्या पत्नी नाही आहेत, आमचे सहसंमतीने संबंध निर्माण झालेले होते, आमच्या संमतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं होतं। आता कोर्टाने यामध्ये काही निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली असली तरी सुद्धा लग्नावर भाष्य केलेलं नाही आहे। त्यामुळं धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी जी करुणा शर्मा सातत्याने मागणी करतायत त्यासाठी ते कायदेशीर लढा सुद्धा लढतायत। त्या लढ्यावरती परिणाम होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल कोर्टाच्या निकालाबद्दल आणि परळीमध्ये आता जो खटला सुरू आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यामध्ये त्यांचं लग्न झालं की नाही याबद्दलचं जे कोर्ट म्हणते की योग्य फोरमवरती तो निर्णय व्हायला हवा, त्या निर्णयावर तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।